मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबाबतचा निर्णय नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाने जाहीर केलाय. अखेर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रस्तावास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मराठीसह एकूण 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही अनेक दशकांची मागणी आहे. प्रत्येक मराठी साहित्य संमेलनात प्रत्येक वेळी हा ठराव मंजूर करून शासनाला पाठवण्यात यायचा. आज आपण जाणून घेणार आहोत की अभिजात भाषा म्हणजे काय, कशावरून अभिजात भाषा ठरते, मराठीसह कोणकोणत्या भाषेला हा दर्जा मिळालाय आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा नेमका काय फायदा होऊ शकतो, हे सगळे आपण आज जाणून घेणार आहोत दे दणकाच्या माध्यमातून. नमस्कार, मी शुभांगी आणि आपण बघताय दे दणका. अभिजात भाषा म्हणजे काय हे आपण सगळ्यात पहिले बघू. प्राचीनता, श्रेष्ठता, स्वयंभूपणा आणि सलगता म्हणजे अभिजात, आणि हे या दर्जासाठीचे 4 निकष आहेत. मराठी ते सर्व पूर्ण करते हे रंगनाथ पठारे समितीच्या 436 पृष्ठांच्या अहवालात सिद्ध केलेले आहे. मराठी भाषा अभिजात आहे की नाही, मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी 2012 साली प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने समिती नेमली होती. 2013 साली या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला. मराठी असा मराठीचा उच्चार काळानुसार बदलत गेला असं महत्त्वाचं निरीक्षण अहवालात नोंदवलं गेलंय. महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून वापरात होती आणि मराठीचं वय किमान 2500 वर्ष जुनं असल्याचं व त्याबाबतचे पुरावे उपलब्ध असल्याचं सुद्धा या अहवालात म्हटलंय. या अहवालाचा शेवट करताना समितीने म्हटलंय की सध्याच्या 12 कोटी लोकांची मराठी भाषा ही जगातील 10व्या ते 15व्या नंबरची भाषा आहे व देशातील ती एक महत्त्वाची भाषा आहे. लीळा चरित्र, ज्ञानेश्वरी, विवेक सिंधू इत्यादी ग्रंथांच्या आधारावर मराठी भाषा अभिजात असल्याचं सिद्ध झालंय. एखादी भाषा अभिजात कशी ठरते, तर कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने 2005 साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिलेत. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी संबंधित भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतिप्राचीन स्वरूपाचा म्हणजे किमान 1500 ते 2000 वर्ष जुना असावा. दुसऱ्या भाषा समूहाकडून आपली साहित्य परंपरा उसने घेतलेली नसावी, म्हणजेच कॉपी पेस्ट नसावी, तर ती आपल्या भाषेतील अस्सल साहित्यिक परंपरा असायला पाहिजे. त्याचबरोबर अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी. मोदी सरकारच्या 3ऱ्या टर्ममध्ये मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. मराठी भाषेत अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी राज्य शासनाने एक समिती फेब्रुवारी महिन्यात गठीत होती व त्याचे अध्यक्ष म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. आतापर्यंत भारतीय 6 भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळाली आहे, ज्यात तमिळ भाषेला 2004 साली, संस्कृत भाषेला 2005 साली, कन्नड भाषेला 2008 साली, तेलुगू भाषेला 2008व्या वर्षी, तर मल्याळम भाषेला 2013 मध्ये, तर 2014 मध्ये ओडिया भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलाय. म्हणजेच आता एकूण 11 भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने अनेक फायदे होऊ शकतात. आपली भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे 250 ते 300 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. मराठी भाषा भवन उभारणे, मराठी भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रसार करणे, नवीन ग्रंथालये उभारणे, तसेच जुन्या 12,000 ग्रंथालयांना याचा फायदा होणार आहे. तसेच देशभरातील 450 पेक्षा जास्त विद्यापीठामध्ये मराठी भाषा केंद्र सुरू करता येईल किंवा अन्य संस्थांमार्फत देशभरात भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी केंद्राकडून आर्थिक पाठबळ दिलं जातं. त्यामुळे राज्य सरकारनं आणि सर्वांनी जर ठरवले तर नक्कीच मराठी भाषा जगभरात जाऊ शकते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच दे दणकाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.